महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा, शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकार आपल्या दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे, कारण कोणी त्यांना दारात पण उभं करायला तयार नाहीये. एक 4-5 दिवसापूर्वी मी अचानक काही माध्यमांशी बोललो होतो, ते एवढ्यासाठी की हिंगोली मधले काही शेतकरी मातोश्रीवरती आले होते आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची. कोणी त्यांना विचारत नाही. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच. मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि एकमेव अधिवेशन जे नागपूरला झालं होतं, त्या जवळपास पहिल्याच पूर्ण अधिवेशन तेच पहिलं झालं होतं आणि एकच झालं होतं तेव्हा नागपूरचं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्यांना कर्जमुक्त केलं होतं आणि ते केलं होतं. त्यानंतर मात्र ज्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याही वेळेला आम्ही मदत केली होती. अगदी NDRF SDRFच्या निकषा पलीकडे जाऊन मदत केली होती. म्हणून शेतकरी हा त्या संकटात सुद्धा तग धरून होता. एवढंच नव्हे तर कोरोना काळच्या संकटात आपली अर्थव्यवस्था जी तारली होती ती या शेतकऱ्यांनी तारून धरली होती. आता मात्र संकटामागून संकट येत आहेत. या सरकारचा उल्लेख मी दुष्काळात 13वा महिना आधी असा केलेलाच आहे. कर्ज डोक्यावरती वाढते, बँकांचे तगारे मागे लागलेले आहेत, विमा कंपन्यांची दारे ठोठावली तरी उघडली जात नाहीयेत, फोन उचलले जात नाहीत. म्हणून एकतर आता ही सगळी थोतांड नाटकं बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा, कारण निवडणुका तोंडावरती आहेत. घोषणा करून एक भूलभुलैया करू नका, कारण गॅसचे भाव जसे निवडणुकीच्या आधी कमी केले होते आणि निवडणुकीचं मतदान झाल्याबरोबर ते वाढवले होते. अवकाळीचा फटका आहे, त्याच्यात पंचनामे सुरू झाले असं मला काही दिसत नाही कुठे. म्हणून मी सर्व शिवसैनिकांना आणि जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेल्याच आहेत. त्याच्याप्रमाणे काल नाशिकमध्ये फार छान मोठा मोर्चा जाब विचारण्यासाठी पार पडलाय. मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या जिल्हा प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जिथे जिथे शेतकरी संकटात आहे तिथे त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावरची मोर्चानी जा आणि जाब विचारा की तुम्ही पंचनामे कधी करणार आहात, विमा कंपन्यांना विचारा तुम्ही आमची नुकसान भरपाई कधी देणार आहात, सरकारला विचारा तुम्ही कर्जमुक्ती करणार आहात की नाही. हे सगळे प्रश्न आता ऐरणीवरती घेऊन ते मांडावेच लागतील आणि सोडवावे लागतील. हे राज्याचे सगळे विषय आहेतच. ते झाल्यानंतर मी जो मुंबईचा मोठा प्रश्न आता उद्भवणार आहे येत्या काही वर्षात तो आहे धारावीचा. कारण धारावीचा विकास झालाच पाहिजे. पहिला प्रथम आमची मागणी आहेच की धारावीमध्ये जेवढे जण राहत आहेत त्यांच्या घरातल्या उद्योगांसह त्यांना तिथल्या तिथे त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहेच. आणि ती मागणी, कारण आता धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलेला आहे. इतर ठिकाणी झोपडपट्टीमध्ये साधारणतः 400-450 फुटाच्या जागा मिळतात, इकडे मात्र स्पेशल प्रोजेक्ट असलं तरी 300 फूट. तसं चालणार नाही. या धारावीकरांना सुद्धा 400 नाही तर 500 फूट हे धारावीकरांनी आता ठरवायचं आहे. 500 फुटापर्यंतची जागा ही दिली गेलीच पाहिजे. आजपर्यंत साधारणतः 50-60 हजार झोपड्या तिकडे पात्र ठरवण्यात आलेले झोपडीधारक. अजूनही 58,000, अजूनही जवळपास 80 ते 90 हजार झोपड्या या पात्र अपात्रतेच्या सीमेवरती आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्या धारावीकरांना हे आत्ताचे जे विकासक आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं झालं तर अदानी, हे धारावी बाहेर काढतायत का, काढणार आहेत का, हा विषय एक धारावी पुरता होतो. तो गेले अनेक वर्ष आम्ही हाताळत होतो. प्रत्येक वेळेला धारावीकर हे माझ्याकडे येतात. धारावी बचाव अशी त्यांनी ती एक चळवळ सुद्धा सुरू केलेली आहे आणि धारावी पुरता हा विषय मर्यादित होता. त्याच्यामध्ये आताचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी खास सवलती ह्या अदानींना दिलेल्या आहेत. आमचा कोणत्या व्यक्तीला मी अदानी बोलतो कारण आज अदानींना ते टेंडर मिळालेलं आहे म्हणून मी अदानी बोलतोय. उद्या दुसरं कोणी असतं आणि ह्या सवलती त्याने दिल्या असत्या तर आम्ही त्यांच्या नावाने बोललो असतो. हा विषय आता केवळ धारावी पुरता मर्यादित न राहता हा मुंबईच्या भवितव्याचा झालेला आहे. कारण एक तर आमची जाहीर मागणी मी जी दसऱ्याच्या मेळाव्यात केली होती की ही जी सगळी मोठी जागा आहे, आजपर्यंत तिकडे पिढ्यानपिढ्या धारावीकर झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, म्हणजे सगळी गलिच्छ अशी ती वस्ती आहे. आज तिला सोन्यापेक्षा जास्त भाव आलेला आहे. म्हणून या सगळ्यांची नजर धारावीवरती आलेली आहे. मग त्या धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत,
पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सफाई मजदूरांना मिळाली पाहिजेत. धारावीकरांना तर पहिली मिळालीच पाहिजे, कारण त्यांचा हा अधिकार आहे. त्यांचं पुनर्वसन त्यांच्या घरातल्या अगदी सूक्ष्म आणि लघु या उद्योगासह तिथे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे. त्याच्या पलीकडे ज्या सोयी सवलती म्हणतोय ती विशेष सवलत आहे टीडीआरची. तिथे जो काही निर्माण होणारा टीडीआर आहे तो मुंबईभर वापरण्याची मुभा देण्यात येते. मुंबईभर वापरण्यात येत असताना एक तर टीडीआरची बँक केली जाणार आहे. त्याच्यात साधारणतः हा एक लेख परवा लोकसत्तेमध्ये आला होता, धारावीच्या टीडीआरचा तिढा, हा वाचण्यासारखा आहे मुद्दा म्हणून. त्याच्यात त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे की इतर विकासकांना सुद्धा पहिला प्रथम टीडीआर जर वापरायचा असेल तर 40% अट ही टाकली आहे की तुम्ही अदानीकडनंच तो टीडीआर घेतला पाहिजे. मग ही जर टीडीआरची सक्ती तुम्ही करणार असाल तर माझं मत आहे की ती अदानीनं का देता, सरकारने एक कंपनी स्थापन करावी. जसं बीडीडी चाळीचा विकास हा म्हाडा करते आहे तसं धारावीचा विकास हा सरकारने करावा आणि बँक म्हटल्यानंतर तिचा ताबा हा सरकारकडे असायला पाहिजे. टीडीआर विकत घ्यायचा असेल आणि ती सक्तीची होणार असेल मागणी तर हा टीडीआर सरकारकडनं विकत घेतला जायला पाहिजे. कारण नाहीतर आजपर्यंत त्याला एक ते इंडेक्सेशन हा एक शब्द होता, तो कोणाच्या काळात काढला वगैरे हा एक भाग असू शकेल, पण आता मात्र धारावीचा टीडीआर धारावीच्या दराने कुठेही वापरता येईल. म्हणजे काही ठिकाणी स्वस्त होईल, काही ठिकाणी महाग होईल, पण म्हणजे असा की बाकीच्यांकडे शिल्लक असलेला टीडीआर हा कोल्ड स्टोरेज मध्ये जाईल आणि पहिल्या प्रथम अदानींचं भलं कसं होईल ह्याचा विचार याच्यात केला गेला. हे आम्हाला मंजूर नाहीये. जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारचीच असायला पाहिजे. एक तर हा टीडीआर कोणत्या आधारावरती तुम्ही गृहीत धरलेला आहे त्याचं काही नाही, कारण अजून धारावीमध्ये सर्वेच झालेला नाहीये. त्याच्यामुळे टीडीआर किती तुम्ही वापरणार, किती निर्माण करणार आणि या टीडीआरचा दुरुपयोग जसं एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागांमध्ये तिथल्या विकासकांनी केला आणि असं तुरुंगात आहे तसा झाला तर हे महाशय तुरुंगात जाणार आहेत का, त्यांना टाकण्याची हिंमत तुमच्यात आहे का. त्याच्यामुळे पहिल्या प्रथम एक तर सर्वे झाला पाहिजे व्यवस्थित, तो सुद्धा धारावीकरांना कुठे धाक दपटच्या पैशाच्या दमदाटीच्या जोरावर झालं तर शिवसेना हा सर्वे हाणून पाडेल.